नमस्कार मित्रांनो, विशाखापट्टणमचा समुद्रकिनारा, त्यानंतर हा विजयस्तंभ आणि हे दिसते आहे सबमरीन म्युझियमचं बोर्ड आणि हा एक भला मोठा वटवृक्ष. हा जो समुद्रकिनारा आहे हा रामकृष्ण समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो आणि हे आपण मागच्या भागांमध्ये बघितलंच आहे. आणि हा जो रस्ता आहे हा रामकृष्ण बीचपासून तर कैलासगिरी पर्वत आणि ऋषिकोंडा बीच याकडे जाणारा हा छान रस्ता आहे. दिवसभर हा रस्ता याच्यावर कमी वर्दळ असते आणि ध्वनी प्रदूषण वगैरे सुद्धा कमी असते, पण संध्याकाळपासून मात्र हा रस्ता खूप वर्दळीचा होतो. या रस्त्याने आम्ही आता चाललो आहोत कैलासगिरी पर्वताकडे आणि चांगलं रमणीय वातावरण आहे आणि चांगलं स्वच्छ आणि विशाखापट्टणम एक चांगलं शहर आहे. ॲटोमधून आम्ही चाललो आहोत. हे 96 वरुण हा आपल्या भारतीय आरमाराचं ब्रीद 1971 नौसेनेने पाकिस्तानवर जो प्रखर हल्ला केला होता आणि पाकिस्तानला पराभूत केलं होतं, तो त्याचा हा प्रतीक असलेला विजयस्तंभ. आणि कैलासगिरी पर्वतावर ही आम्हाला एक टॉय ट्रेन जी दिसली, या टॉय ट्रेनचं चित्रीकरण यासाठी करावं वाटलं कारण की ही AC टॉय ट्रेन आहे. तर म्हणजे जिकडे तिकडे आता AC ची आवश्यकता आहे, तर ही टॉय ट्रेनसुद्धा AC आहे. आणि अशी ही AC टॉय ट्रेन इथे कैलासगिरी पर्वतावर पर्यटकांना घेऊन जाते. तर अशी ही AC टॉय ट्रेनसुद्धा AC झालेली आहे आता भारतात आपल्या. आणि कैलासगिरी पर्वतावर हा एक भला मोठा वटवृक्ष मला दिसला आणि मस्त विस्तृत असा पसरलेला वटवृक्ष आहे हा. याच्या छायेखाली एक रेस्टॉरंट आहे आणि पर्यटक इथे त्यांची क्षुधा शांती करतात. आणि हे जे आहे हे कैलासगिरी पर्वतावरून केबल कारमधून दिसणारं विहंगम दृश्य. छान टेकडी, रस्ते आणि समुद्रकिनारा इथून दिसतो दूरपर्यंतचा आणि पर्यटकांना सुखद असा अनुभव येतो. तर असा हा चौथा भाग विशाखापट्टणम दर्शनचा. आणि शक्य झाल्यास अजूनही काही व्हिडिओ माझ्याजवळ आहेत, तर पुढचा भागसुद्धा याचा येईल. तर तुम्ही सर्वांनी हे भाग पाहावे आणि तुम्हाला कसे वाटले ते मला कळवावे आणि हे चॅनल जरूर सबस्क्राईब करावे. धन्यवाद.